नमस्कार, आपले स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर गणेश पाटील सर. नमस्कार. सिनियर इंजिनियर म्हणण्याचं एक कारण म्हणजे असं आहे, अर्थात ते मागच्या 35 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. आता सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे त्यांनी रेसिडेन्शियल बंगलोज पासून सुरुवात केली, मात्र आता त्या करिअरच्या एक अशा टप्प्यावर आहेत ज्यामध्ये ते अतिशय उत्तमरित्या बिल्डर आणि डेव्हलपर या क्षेत्राकडे वळलेले आहेत आणि मध्यमवर्गीयाचं जे स्वप्न असतं घराचं ते फ्लॅटच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं कामही ते करतायत. क्रीडा इस्लामपूरमध्ये ते अतिशय सक्रियपणे गेली अनेक वर्ष काम करतायत. त्यांच्या या सगळ्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या शालेय प्रवासापासून, म्हणजे थोडं शैक्षणिक प्रवास आम्हाला ऐकायचा आहे. तो म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती की ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण पण या क्षेत्राकडे जावं? तर कसा होता सगळा शैक्षणिक प्रवास? शैक्षणिक प्रवास म्हणाल तर मी इस्लामपूरमध्येच, इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूरमध्ये माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी मात्र मी पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बुधगाव इथून माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. 1990 साली पासआउट झाल्यानंतर मी सांगलीला आर्किटेक्ट SP तायवाडे पाटील यांच्या ऑफिसमध्ये 3 वर्ष प्रॅक्टिस केलं. तिथं अनुभव घेतला, उमेदवारी केली. आणखी तिथंच मला अशी प्रेरणा झाली की अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये काम करावं आणि सामान्य लोकांसाठी चांगली टिकाऊ घरं कशी बांधता येतील या दृष्टीने प्रयत्न करावा. पण त्या प्रवासामध्ये कार्य करत असताना काही संघटनात्मक काम करण्याचा मला योग आला. वाळवा तालुका इंजिनियर्स असोसिएशनच्या स्थापनेपासून ते क्रीडाईच्या इस्लामपूरच्या चॅप्टरच्या स्थापनेपर्यंतचा प्रवास हा या क्षेत्रातील खूप प्रयत्नपूर्वक डेव्हलप केलेला असं म्हणावं लागेल. खूप काही चांगले सहकारी या निमित्तानं आम्ही जोडले गेलेत. काही चांगल्या कंपनी यामध्ये जोडल्या गेल्या. यामध्ये काही सप्लायरही आमचे काही चांगले जोडले गेले. त्याच्यामध्ये क्वालिटी कॉशियस असणारे आमचे इस्लामपूरचे बाबूराव होबाले असतील, त्यांचे चिरंजीव गणेश होबाले असतील, ज्ञानेश्वर होबाले, महेंद्र जी, अशी काही मंडळी की जे चांगलं मटेरियल विकण्यासाठी खूप सावध असतात. तर त्या लोकांच्याकडूनच आम्ही मटेरियल खरेदी करून चांगल्या इमारती उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यामध्ये हा जसा अतिशय एक सुंदर प्रवास असतो, त्याच्या पुढचा प्रवास सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यातला एक फार महत्वाचा असतो. तो म्हणजे एक स्ट्रगलचा पिरियड असतो त्यांच्या आयुष्यातला. हा 30-35 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही सुरुवात केली, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही आधी थोडा वेळ प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर पूर्ण वेळ स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केली. स्वतःची प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर पहिला केलेला प्रोजेक्ट ज्याच्यात संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर होती, असा कुठला प्रोजेक्ट होता? तो करताना काही दडपण आलं होतं का? तो कुणाच्या रेफरन्सनं मिळालेला? कसा पूर्ण झाला तो प्रोजेक्ट? त्याची काय आठवण आहे? आठवण अशी, माझं मूळ गाव नेरल्यामध्येच एक निवृत्ती चव्हाण म्हणून एक होतं, त्यांची साईट मला मिळाली. आणि त्या साईटचं वैशिष्ट्य असं की SP तायवाडे पाटील साहेबांनीच मला ती हँडओव्हर केली. आणखी त्या साईटचं वैशिष्ट्य असं होतं की हार्ड स्टार्टअप मला इतका लागला आणि रेसिडेन्शियल झोनमध्ये काम चालू असल्यामुळे मला एक्सक्युएशन करतानाच अडचण आली. बऱ्याच ठिकाणी हार्ड स्टार्टा लागत नाही ही अडचण होती आणि मला त्या साईटला अशी अडचण होती की हार्ड स्टार्टा खूपच वरती होता आणि एक्सक्युएट करता येत नव्हतं. त्यावेळी मशिनरींची खूप संख्या नव्हती आणि लेबरकडून मला ते एक्सक्युएट करताना खूप त्रास झाला. मी खूप काही मदत लोकांची घेतली, अगदी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पासून ते काही टेक्निकल सपोर्टही घेतला. आणखी ते एक्सक्युएट करण्यापेक्षा त्याच्यावरती ब्लॉक बांधून आपण वेगळ्या पद्धतीचं फुटिंग करून घेऊ शकतो, असं काही स्ट्रक्चरल कन्सल्टंटचा अभ्यास मी तिथं वापरला गेला. या कामी आमचे हे सप्लायर होते, यांची मदत झाली. अगदी त्यांनी त्या काळात जे चांगलं स्टील होतं ते त्यावेळी आम्हाला प्रोव्हाइड केलं. त्यावेळी सिमेंट चांगलं प्रोव्हाइड केलं. अगदी जुना जर काळ आठवला तर त्या काळात रेशनवरही सिमेंट मिळणाऱ्या काही बिल्डिंग इस्लामपूरमध्ये होत्या की जे आता रिडेव्हलपमेंटमध्ये येते. तर तो कालावधी सोडला तर हा कालावधी आमचा खूप वेगळा होता आणि लेबरची खूप कटकट होती. म्हणजे एवढे सहजासहजी आणि स्किल्ड लेबर मिळत नव्हते. अजूनही आमची ती खंत आहे. आम्ही क्रीडाईच्या माध्यमातून ते पुण्यासारख्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. या SSMS म्हणून जे शाहू महाराजांची संस्था आहे पुण्यामध्ये, त्यांच्यावर टायअप करून आम्ही आता तिथे स्किल्ड लेबरसाठी खूप प्रयत्नशील आहोत. म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये स्किल्ड लेबर येणं ही थोडीशी मुश्किल आणि अडचणीची गोष्ट आहे असं मला वाटतं. सर, आता तुम्ही फार महत्वाच्या मुद्द्यावर बोलला. तोच माझा पुढचा प्रश्न होता की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे आणि ज्या भागात आपण आहोत तिथं तर कदाचित जास्त आहे. अशा वेळेला या अकुशल कामगारांना काही महत्वाची जबाबदारी दिली तर मोठा धोका सुद्धा संभवू शकतो. तर मग तुम्ही साईटवर ही परिस्थिती कशी हाताळता सगळी आणि काय काळजी घेता? आम्ही त्यासाठी काही आमच्या हाताखाली काही सुपरवायझर्स नेमलेले आहेत
आणि त्यांना वेगवेगळी ट्रेनिंग आम्ही क्रेडाई सारख्या संस्थेच्या माध्यमातून देत असतो. यासाठी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे आर्किटेक्ट्स येत असतात, त्यांचे वर्कशॉप्स आम्ही ऑर्गनाईज करत असतो. राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात RIT, त्याचप्रमाणे अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आणखी इथं नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, या तिन्ही संस्थांबरोबर आमच्या या संस्थांचा MOU झालेला आहे, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. आणि त्याच्यानुसार त्यामधील काही तज्ज्ञ मंडळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि ते थोडंसं सुलभ व्हायच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत. सांगली जिल्ह्यामध्ये त्यामुळेच कदाचित सांगलीला आणि इस्लामपूरला या 2च ठिकाणी क्रेडाई ही संस्था मंजूर आहे. आणि की आम्हाला अभिमान आहे की अशा ठिकाणी केवळ 20 ते 25 बिल्डर्स आम्ही एकत्र येतो आणि क्वालिटी कॉशियस असल्यामुळं आम्हाला कदाचित त्यांच्याकडून हा सपोर्ट मिळतो. भले आम्ही एखादं स्टील जरी खरेदी केलं तर त्याचा आम्हाला टेस्ट रिपोर्ट हा आम्हाला ते फ्रीमध्ये देतात, त्याचे पैसे चार्ज करत नाहीत, फक्त बिल्डरसाठी की जे क्वालिटी कॉशियस आहेत म्हणून. तर ह्या काही गोष्टी आम्ही अचीव केल्यात असं आम्हाला वाटतं. नक्कीच सर. बांधकामामध्ये दर्जा हा अतिशय महत्वाची गोष्ट आहे, कारण आपण जे बांधकाम करतो ते दीर्घायू टिकावं असं कुठल्या इंजिनियरला आणि Yes, अर्थात sir. ग्राहक दोघांनाही वाटत असतं. अगदी पण त्याच्यावरचाच हा पुढचा प्रश्न आहे, म्हणजे आपण रेसिडेन्शियल बंगलोमध्ये पण बऱ्याच काम केलेलं आहे. तिथं बऱ्याच कस्टमरकडनं तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि बरोबर. एवढ्याच 1000 रुपयामध्ये आमचं सगळं घर बसवून द्या. मग बरोबर. अशा वेळेला एक बिल्डर म्हणून, एक इंजिनियर म्हणून तुमच्यावर कायम जबाबदारी असते की दर्जा तर तोच मेंटेन करायचा आहे आणि बजेट तर एवढंच करायचंय. सो बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? नाही, खरं तर हे जे रॅट रेस आहे याच्यातनं आम्ही हाच मार्ग काढला की लोकांना कमी खर्चातली घरं आणि अफोर्डेबल हाऊसिंग, परवडणारी घरं, हे जोपर्यंत तुम्ही विशद करून सांगत नाही तोपर्यंत लोक तयार होत नाहीत. लोकांना टिकाऊ घरं पाहिजेत, पण स्वस्तातली घरं नको आहेत. फक्त ते त्यांना समजावून द्यावं लागेल, त्याचं लाईफ समजावून द्यावं लागेल. या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला ही मंडळी खूप उपयोगाला असतात की जे आमचे सप्लायर आहेत, ते चांगलंच मटेरियल आम्हाला विकतात की जेणेकरून आम्हाला त्या क्वालिटी कॉशियस राहायला मदत होते आणि त्या क्वालिटीच्या दर्जा सांभाळत असताना आम्हाला ते सुलभ होतं. जर फक्त रेट कॉशियसच राहिलो तर मात्र ते थोडंसं अडचणीचं ठरतं आणि मग बिल्डिंगचं लाईफ खूप कमी होऊ शकतं. आणखी आमच्या इस्लामपूरमध्ये तुम्हाला आठवत असेल की अशी कुठलीही बिल्डिंग फेल्युअर तुम्हाला फारसं कुठं स्ट्रक्चरमध्ये ऐकायला मिळणार नाही जे इतर शहरामध्ये आहे. आणखी खूप चांगल्या आणि देखण्या बिल्डिंग तुम्हाला इस्लामपूरमध्ये कम्पॅरेटिव्हली बाकीच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या तुम्हाला जाणीवपूर्वक इथे बघायला मिळतील. हे आमच्या आर्किटेक्ट मित्रांचं त्यांचं याबद्दलचा असणारा दृष्टिकोन असावा की जास्तीत जास्त चांगल्या बिल्डिंग आम्ही इथं उभा करू शकू. पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा आता थोडासा वेगळा आहे. तो म्हणजे मगाशी तुम्ही सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे वाळवा तालुक्यातलं क्रेडाई असोसिएशन असेल किंवा आता इस्लामपूरमधली असेल, तर त्याच्यामध्ये तुमचा सक्रिय सहभाग होता. याच्यावरनच हा पुढचा प्रश्न आहे. ज्या मागच्या 30-35 वर्षात तुम्ही हे फील्ड जसं बघितलेलं आहे, या क्षेत्राचा जसा प्रवास बघितलेला आहे, तसाच तुम्ही सांगली जिल्ह्याचा पण एक प्रवास बघितलेला आहे. तर सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून आणि एक बिल्डर डेव्हलपर म्हणून जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात ज्यावर आता काम करण्याची गरज आहे, जर सांगली जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास आपल्याला पुढच्या 10-15 वर्षात करायचा असेल तर? म्हटलं तर आमच्याकडे एक विजनरी नेतृत्व आहे, ते म्हणजे माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब. त्यांच्या विचारातून इस्लामपूरचा विकास घडतोय किंवा घडला असं मला वाटतंय. आम्ही त्यांच्या विचाराशी ठाम आहोत कारण ते स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत. त्यांनी आम्हाला काही गाईडलाईन्स दिलेले आहेत की इस्लामपूर कसं डेव्हलप झालं पाहिजे. तरीही काही प्रशासकीय बाबी अशा असतात की गुंठेवारीचे काही प्रश्न उद्भवतात. काही ठिकाणी रस्ते आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ज्या प्रमाणात आणि ज्या वेगानं व्हायला पाहिजेत, भले सत्तेचा पाठपुरावा नसल्यामुळे असेल किंवा कधीतरी चुकीच्या मार्गानेही होत असावा, त्यामुळं गती येत नाही आहे. म्हणजे खूप काही डेव्हलपमेंट्स व्हायला पाहिजेत. इस्लामपूरला MIDC सारखं व्हावी असंही साहेबांचं एक स्वप्न होतं, पण तेही पूर्ण झालं नाही. किंवा खूप काही चांगले प्रोजेक्ट्स इस्लामपुरात जर आले असते तर आणखी वेगानं झाले असते. म्हणजे आता इस्लामपूरची गती कमी आहे असं म्हणता येत नाही. ॲज कम्पेअर टू कराड, सांगली आमची गती खूप चांगली आहे असं मला वाटतं. मी समाधानी आहे. का तर आमचं जे नेतृत्व आहे ते सिव्हिल इंजिनिअरिंगचं ध्यान असलेलं आणि खूप काही आम्हाला देऊन गेलेलं असं नेतृत्व आहे. आम्ही त्यांच्या नेतृत्वावर ठाम आहोत आणि आम्हाला असं वाटतं की असं नेतृत्व असल्यामुळेच कदाचित इस्लामपूरचा एवढ्या वेगाने विकास झाला. बरोबर आहे. आता एक अवघड प्रश्न असा आहे की आता इतक्या शेकडो प्रोजेक्ट केल्यानंतर त्यातला एकच प्रोजेक्ट जर तुमचा सांगायचा झाला, जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल किंवा ज्या प्रोजेक्टमुळे तुम्हाला खरं नाव मिळालं, एक ओळख मिळाली आणि जो करताना एक आनंद समाधान मिळालं, तर अशा प्रोजेक्ट कुठला आठवतोय? आता तुम्ही समाधान हा जो विषय म्हणला तो पैशाशी निगडीत नाहीये. आणि मला असं वाटतं की मला जे समाधान मिळालं ते मी काही सोशल
प्रोग्राम केले इस्लामपूरमध्ये त्याच्याशी निगडीत असावा. मी जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरचा अध्यक्ष होतो. त्यांच्या फेडरेशनचाही काही वेळ सेक्रेटरी म्हणून काम केलेलं, फेडरेशनचाही डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. जायंट्स ही इंटरनॅशनल ही एक सामाजिक संघटना खूप वर्षापासून इथं कार्यरत आहे. तर त्यांचे काही आम्ही स्थायी प्रकल्प इथं डेव्हलप केले. त्याच्यामध्ये ST पिकअप शेड असतील, त्याचप्रमाणे आम्ही क्रीडाई आणि जायंट्स ग्रुप यांनी एकत्रित आता आम्ही आपल्या वाघवाडी फाट्याला एक प्रोजेक्ट केला, ओपन जिमचा केला. तर त्याच्यातून मला समाधान खूप मिळालं, कारण लोकांचं हेल्थ आम्ही सांभाळलं. आणखी जो प्रोजेक्ट आम्ही केला तो आता गव्हर्नमेंटनं त्यांच्या MSRDCच्या इस्टिमेटमध्ये आणला, की जो अपेक्षित नव्हता. यापूर्वीचे जर तुम्ही रस्त्याची इस्टिमेट टेंडर्स बघितलीत तर त्याच्यामध्ये ST पिकअप शेड कुठं नव्हती. आता मात्र त्यांनी ST पिकअप शेड त्या रस्त्याबरोबर दिलेले आहेत. त्यामुळे जिथे जिथे रस्ते होतील तिथे ST पिकअप शेड होतील. तर अशी काही ST पिकअप शेड, काही पानपोया आम्ही ज्या उभारल्या, त्याला आम्हाला खूप काही लोकांचं सहकार्य मिळालं, की जे अनपेक्षित आहे. म्हणजे या लोकांनी तुम्हाला कसं सहकार्य केलं असं वाटावं, अशा लोकांच्याही सहकार्यातून आम्ही ते खूप काही डेव्हलप केलं, की त्यांच्यातलं आम्ही दातृत्व जागृत केलं असं म्हणायला हरकत नाही. आणखी त्यामुळे ते जे उभा राहिले आणि लोकांची हेल्थ जी वाढली आणि लोकांना आता ते वाटतात अशा पद्धतीचे प्रोजेक्ट आणखी काय व्हावेत, तर ते कदाचित आमचं यश असावं, की आम्ही त्यातून आनंद मिळवला, समाधान मिळवलं, समाधान देता आलं. पैसे किती कुठं कसे मिळवले हा बिझनेसचा भाग आहे. तो आम्ही काही अपार्टमेंट्स उभा राहिले त्यामध्ये आम्हाला नक्की मिळाले, पण त्या समाधानाच्या तुलनेत ते कमी वाटतील. लोकांना असं वाटतं की हे समाधान देणारी माणसं आहे, ती पैसे मिळवू शकत नाहीत. तर ते थोडंसं वेगळं गणित आहे, की मोठा बिल्डर मोठं समाधान मिळवेल हे नसावं असं मला वाटतं. तर माझं असं म्हणणं आहे की माणसानं दिलं काय ह्याच्यात खूप काही समाधान आहे, आणि ते आम्ही समाजाला काही देऊ शकलो, की जे आजपर्यंत बिल्डर या लॉबीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा होता तो क्रीडाईच्या माध्यमातून बदललाय. बिल्डर म्हटलं की थोडीशी एक आठी यायची, ती आता कमी व्हायला लागली आणि क्रीडाई म्हणून एक रिस्पेक्ट मिळायला लागला. हेच आम्ही मिळवलं असं मला वाटतं. त्यामध्ये दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील आणि सिमेंट हे दोन महत्वाचे घटक आहेत. त्यातल्यापैकी समजा स्टील निवडायची वेळ आली कन्स्ट्रक्शनसाठी, तर तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता, लावता आणि त्याच्यानंतर ठरवता की अमुक एक स्टील चांगलं आहे आणि हे वापरलं पाहिजे? ऍक्च्युली ह्या गोष्टी सिव्हिल इंजिनिअरिंग करत असतानाच आम्हाला शिकवल्या गेल्या, की त्याची टेन्साईल स्ट्रेंथ किती, डक्टिलिटी किती, हे सर्व आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या सगळ्या टेस्ट रिपोर्टमध्ये मिळतात. ते आम्हाला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही आमचे कॉलेजेस आम्हाला सपोर्ट करून ते रिपोर्ट्सही देतात. पण आम्ही वापरत असताना त्याची जाणीव होती की त्याची डक्टिलिटी खरंच किती चांगली आहे. आमचं सेंटरिंगवाला सांगतो की साहेब हा बार बेंड करत असताना हा कट होत नाहीये, प्रॉपर एलॉंगेट होतोय किंवा हा प्रॉपर बेंड होतोय. तर त्यावेळी आम्हाला त्याचा अंदाज येतो की हे बेटर आहे. आणखी त्याची स्ट्रेंथ आम्ही तपासलेलीच असते. आणखी हे जे सप्लायर मंडळ आहे ते आम्हाला चांगलंच विकतात, ही आम्हाला खात्री आहे. ते ज्यावेळी एखादं मटेरियल घेऊन येतात, जे हे सगळे होवाल सेल्स कॉर्पोरेशन जे आम्ही चर्चा करतो यांची पहिल्यापासून, हे बाबुराव ओवालेंनी जे स्थापन केलेली इथं ज्या फर्म्स आहेत त्यांच्या माध्यमातून ज्या काही विक्री केली जाते ते मटेरियल खूपच चांगले असतात. आजपर्यंतचा अनुभव आहे. अगदी टाटा टिस्कॉन सारखा ब्रँड त्यांनी इस्लामपूरमध्ये आणला, आयकॉन स्टील सारखा ब्रँड त्यांनीच आणला. आता असे काही ब्रँड आणखी सांगता येतील, पण ते असे काही चांगल्या क्वालिटी कॉशियसवर काम करतायत, त्याचा आम्हाला आनंद आहे. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही म्हणलास की तुम्ही वापरलंय बऱ्याच प्रोजेक्टमध्ये, तर मग त्याच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिस बद्दल काय तुमचा फीडबॅक आहे? ऍक्च्युली साईट पर्यंत ही लोक येतात, जर कुठे काही प्रॉब्लेम असतील तर कळवा असं म्हणतात, पण कधी प्रॉब्लेम आलाच नाही. आणि सप्लायचा विषय आहे तो अगदी रेग्युलर आहे. म्हणजे फोनवरून स्टील येणं हे आम्हाला अगदी 90 साली शक्य नव्हतं. अगदी काट्यावरती जाऊन आम्ही वजन करून स्टील चेक करत होतो. पण आता हे जे स्टील येते ते साधारणपणे 1-1 मीटरला त्याचं मार्किंग असते, कॉम्प्युटराइज्ड चेक केलेलं त्याचे डेमार्केशन्स असतात. आणखी वजन, आणखी त्याची जी लांबी आहे याच्यामध्ये व्हेरिएशन कुठे येत नाही, ते अगदी परफेक्ट येते. आणखी प्रत्येक बार आत्ताचा चेक केलेला, आणखी समजा दुसऱ्या लॉट मधला केलेला, तर ते जे सारखंच जर येत असतील तर मग फारसं काळजी करायचं काही कारण उरत नाही. तेच सिमेंटच्या बाबतीत आहे, त्यांच्याकडून येणारं सिमेंट असो, स्टील असो किंवा एखादं वॉटरप्रूफिंगचं केमिकल असो, या सगळ्याच गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने ते आम्हाला सप्लाय करतात. सप्लायर चांगला असेल तर काळजी करायचं कारण नाही. म्हणजे त्यांनी जे काही विकतात ते चांगलं विकतात असं आमचं प्रामाणिक मत आहे. नक्कीच. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात आता जे तुमच्याकडे प्रेरणा घेऊन जे तरुण इंजिनियर्स येतात, ज्यांचं पहिलं पाऊल आहे या क्षेत्रातलं आणि ज्यांना भविष्यात तुमच्यासारखी वाटचाल करून बिल्डर डेव्हलपर व्हायचंय, तर त्यांच्यासाठी तुमच्याकडून यशाचा गुरुमंत्र काय असेल? मी एवढा मोठा नाही की कुणाला यशाचं गुरुमंत्र सांगावं. फक्त केल्याने होत आहे रे, आधी केले जी पाहिजे हे मात्र आहे.
की तुम्ही करत राहा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि त्याच्यामध्ये लोफोल्स ठेवू नका, आणखी मध्य मार्ग शोधू नका. म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंगवर काम करा, लो कॉस्ट हाऊसिंगवर काम करू नका. तुम्हाला तो आज तात्पुरतं यश देईल. स्क्वेअर फुटावर बरीच जण कमी पैशात काम घेऊन करतात, आणखी काही करतात, ती बिल्डिंग टिकत नाही, त्याचा तुम्हाला आशीर्वाद मिळत नाही. तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. आणि खूप वर्ष जर काम करायचं असेल तर खूप चांगलंच काम करा, वाईट मुळीच करू नका. तुमचं नाव मोठं करायचं असेल तर तुम्ही काही देण्याचाही प्रयत्न करा, की जे क्रीडाई आणि वाळा तालुका इंजिनियर्स असोसिएशन सारख्या संस्था कार्यरत आहेत, तशा माध्यमातूनही तुम्ही याला जोडलं जाऊ शकता. तुम्ही अशा संस्थांशी निगडीत राहा. क्या बात आहे. सो हे होते बिल्डर डेव्हलपर गणेश पाटील सर, आणि त्यांनी फार महत्वाच्या अशा मोजक्या शब्दांमध्ये आपला प्रवास मांडला. मला अगदी नक्की माहिती आहे 30-35 वर्षांचा प्रवास असा काही मिनिटांमध्ये मांडणं फार अवघड आहे. पण मला असं एक वाटतं की बिल्डर म्हणून जरी ते घराच्या भिंती बांधत असतील तरी समाजात वावरताना सामाजिक विषमतेच्या भिंती त्या तोडतायत, आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपलं सामाजिक ऋण कशा पद्धतीने आपण फेडू शकतो यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. पुन्हा एकदा आपले आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.